स्त्री म्हणजे मांगल्याचे प्रेमाचे प्रतीक. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या अनेकांच्या जडणघडणीत त्यांच्या आईचा वाटा खूप मोठा होता. आजकाल स्त्रिया केवळ चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर पडून अनेक क्षेत्रे गाजवत आहेत. त्यांना गरज आहे ती प्रोत्साहनाची. हीच गरज ओळखून आम्ही घेऊन येत आहोत स्त्री शक्ती हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात भेटूया सावरपाडा एक्सप्रेस नावाने सुविख्यात असणाऱ्या कविता राऊत यांना. आज आपल्यासोबत आहेत कविता राऊत, ज्या धावपट्टू आहेत आणि आपल्या स्त्री शक्ती या कार्यक्रमासाठी आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. कविताजी, न्यूज वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे. धन्यवाद सर. माझा पहिला प्रश्न असा आहे की आपल्या परिवारात कोण कोण आहे आणि ते सर्वजण काय करतात? 2 भाऊ आहेत, आई वडील आहेत आणि वहिनी आहेत माझ्या माहेरच्या याच्यात, आणि सासरच्या याच्यामध्ये सासू सासरे, मिस्टर आणि एक दीर आहेत. बरं, सध्या आपली वाटचाल कोणत्या दिशेने चालू आहे किंवा आता पुढची स्पर्धा कोणती आहे? पुढची नॅशनल स्पर्धा तर सिनियर ओपन नॅशनल ऑगस्टमध्ये आहे, त्याची मी तयारी सध्या करते. पण मेन टार्गेट माझं जे म्हणजे जे स्वप्न राहिलेलं आहे ते रिओ ऑलिम्पिकसाठी मी तयारी करते. बरं, या स्पर्धेसाठी तयारी करत असताना आपण नेमके काय करतो? इंजुरीनंतर कॉन्फिडन्स गेलेला होता, तर हळूहळू कॉन्फिडन्स येऊ राहिला आणि दिवसेंदिवस ट्रेनिंगमध्ये माझ्या इम्प्रूव्हमेंट होत आहे. बरं, सावरपाडा एक्सप्रेस ही जी आपल्याला पदवी म्हणा की उपमा म्हणा,
लोकांकडून दिली गेली आहे ती आवडते आपल्याला? नक्कीच सर. अच्छा, काय वाटतं? म्हणजे ज्या गावातनं मी आलेले आहे, ज्या गावात माझं बालपण गेलेलं आहे, ज्याच्यामुळे मी बळकट जसं झालेली आहे, त्याचं नाव दिलेलं आहे, तर मग ते माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. बरं, आपल्याला पहिल्यांदा हे नाव कोणी दिलं आणि कुठे दिलं? तर पहिल्यांदा ज्यावेळेस कॉमनवेल्थ मेडल आलं त्यावेळेस तर मी इथे नव्हती, पण सर्व नाशिककरांनी मिळून आणि सर्व टेलिव्हिजन आणि हे जे सगळ्यांनी मिळून मला पदवी दिलेली आहे. नेमकं कोणी दिलेली आहे सर मला माहीत नाही, पण कंबाईन नाशिककरांनी मला दिलेले आहे एवढं तर सर मी सांगू शकते. बरं, चांगली गोष्ट आहे. अच्छा, आपल्या गुरूंचे नाव काय आणि ते आपल्याला ट्रेनिंग कसं देतात? माझ्या सरांचं नाव आहे विजेंद्र सिंग आहे आणि ते भोसला मिलिटरी साईन्स सेंटरमध्ये काम करत आहेत. 98पासून मी त्यांच्याबरोबर आहे आणि सुरुवातीला तर त्यांच्या मी घरी राहून म्हणजे जोपर्यंत मला नोकरी नाही भेटलेली तोपर्यंत त्यांनी स्वतःच्या मुलीप्रमाणे त्यांनी मला घरी ठेवून म्हणजे मला सांभाळलेलं आहे. बरं, आपण काय नोकरी करतात? तर 2005ला रेल्वे जॉईन केलेलं, सेंट्रल रेल्वे, आणि 2008ला रेल्वे रिझाईन देऊन मी आता ONGC देहरादूनला काम करते सर. बरं, म्हणजे आपण आता देहरादूनमध्ये असतात, मग तिथली ट्रेनिंग तिथे ट्रेनिंग घेतात पुढच्या ज्या कॉम्पिटिशन्स आहेत त्यासाठी? नाही सर, आत्तापर्यंत तरी मी 2006पासून तर आत्ता स्टील म्हणजे 2015पर्यंत कंटिन्यू इंडिया टीममध्ये मी आहे आणि कधी इंडिया टीममध्ये जरी नसली तरी मग मी नाशिकचं जे माझं मेन हे आहे भोसला मिलिटरी स्कूलचं ग्राउंड त्याच्यावरती मी ट्रेनिंग करत असते. बरं, मग आपला सकाळचा आणि सकाळपासूनचा संध्याकाळचा दिनक्रम कसा असतो? तर सकाळी रोज 4 वाजता उठतो आहे आम्ही आणि 5 वाजता आम्ही रोज ग्राउंडवरती असतो किंवा रोड ज्यावेळेस रोड रनिंग राहते त्या दिवस 5 वाजता आम्ही ग्राउंडवरती असतो प्रत्येक दिवशी. रविवार सोडला तर रविवारी एक सेशन राहतं, रविवारी संध्याकाळी आम्ही येतो आहे. पण 5 वाजल्यापासून तर जोपर्यंत वर्कआउट संपत नाही आहे म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळं असतं आहे. कधी जास्त असतं, कधी कमी असतं, कधी 8ला जातो, कधी 7ला घरी जातो आणि गेल्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे केल्यानंतर रेस्ट असते. नंतर दुपारी थोडं TV वगैरे हे करून आणि संध्याकाळी परत आम्ही आत्ता ऊन आहे म्हणून आम्ही थोडंसं लेट येतो आहे, नाही तर 4:30 पावणे 5ला आम्ही संध्याकाळी ग्राउंडवरती असतो. बरं, त्यानंतर धावायची प्रॅक्टिस चालू असते? हो सर, सकाळ संध्याकाळ 4:30 ते 6, 6:30, 7 वाजेपर्यंत आम्ही संध्याकाळी पण ग्राउंडवरती असतो. बरं, एखाद्या स्पर्धेत भाग घ्यायचं म्हणजे ती देशातली असू दे किंवा विदेशातली असू दे, तर आपल्या मनात काय चाललेलं असतं की ती स्पर्धा जिंकायची आहे किंवा काही धडधड किंवा कशा पद्धतीचं आपलं चलबिचल मन होत असतं? हां सर, थोडंसं टेन्शन येतं कारण सर वर्षभरात जो मेहनत केलेली असते सर आणि एखादं कॉम्पिटिशन आलं आणि जर कॉम्पिटिशनच्या पहिले जर काही झालं थोडंसं तर पूर्ण वर्षाची आमची मेहनत याच्यामध्ये जात असते. तर त्याच्यामुळे आपल्या देशासाठी तर आम्ही हे लक्ष असतं पण आपले जे मेहनत केलेली आहे त्याची आपल्याला काहीतरी हे करायचं आहे की मी खरंच मेहनत केलेली आहे ते सिद्ध करून दाखवायचं असतंय. त्याच्यामुळे थोडंसं मनामध्ये हे असतंय सर, भीती असते. बरं, पण आजपर्यंत तुम्ही बऱ्याच स्पर्धा जिंकल्याही आहात आणि थोडंसं अपयश मिळालेली आहे, तर तरीही सुद्धा आपल्याला ही भीती वाटते? यस सर. अच्छा, मला असा अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आपण एक स्त्री आहात, एक स्त्री खेळाडू म्हणून कधी आपल्याबरोबर भेदभाव झाला आहे? नाही सर, कधीच नाही आहे. कारण जर बघितलं तर मी एखाद्या छोट्याशा पाड्यावरतून आलेली होती आणि सर आत्तापर्यंत तरी असं कुठेच वाटलं नाही आहे किंवा इंडिया कॅम्पमध्ये बरेच वर्ष राहिले, 7-8 वर्ष राहिले किंवा कोणत्याही कॉम्पिटिशनच्या वेळेस किंवा कधी बेरात्री आम्ही जायचं असतं यायचं असतं, तर अजूनपर्यंत तरी कधीच असं झालेलं नाही आहे. बरं, आत्ता मध्यंतरी म्हणजे रिसेंटली चर्चा होती की आपली तब्येतीचंही कारण होतं की आपण राजकारणाच्या बळी ठरतात, हे खरं आहे का? नाही सर, बिलकुल नाही सर. जोपर्यंत माझं टार्गेट पूर्ण होत नाही आहे, स्वप्न पूर्ण होत नाही आहे ऑलिम्पिक्स गेमचं सर, तोपर्यंत तर बिलकुल काही हे नाही आहे सर. बरं, आजपर्यंत आपण बरीच पदके आणली, तर देशासाठी खेळत असताना काय भावना असते मनात?
सर जो देशाचं मेडल जिंकणं ते जर एक वेगळी फिलिंग असते. म्हणजे ज्यावेळेस मला कॉमनवेल्थ मेडल भेटलं तर सर मला विश्वास पहिल्या तर होत नव्हता की खरंच मी मेडल जिंकलं की काय. आणि ज्या वेळेस हे असतं की सेलिब्रेशन होते त्यावेळेस तर बिलकुल आपण कुठून छोटेसे गावातनं पाड्यावरतून आलेले आणि म्हणजे पूर्ण सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला अनुभवायला भेटतंय. बरोबर. तर तो जर मान सन्मान मेडल नंतर भेटतो तर त्याचा वेगळा एक आनंद घ्यायला भेटतोय बरोबर. सर. महाराष्ट्र शासन असा विचार करतोय की आपल्या जीवनातील काही अंश किंवा या स्पर्धेत आपण जे मिळालेले यश हे पुस्तक रूपात विद्यार्थ्यांना वाचायला मिळणार आहे. कशी वाटते ही अचिव्हमेंट? सर खूप छान वाटते. पण महाराष्ट्र शासनाने जे हे केलेलं आहे आणि बालभारतीच्या टीमने पूर्ण जी मेहनत केलेली आहे त्याच्यातनं एक जरी खेळाडू म्हणजे ती प्रेरणा घेऊन एक जरी खेळाडू देशासाठी आपलं मेडल आणलं तर जी मेहनत केलेली आहे बरोबर. सगळ्या टीमने त्याचं कुठेतरी हे होईल सर म्हणजे सक्सेस होतील. तर बरोबर. माझी अशी इच्छा आहे की त्याच्यातनं एखादा तरी खेळाडू म्हणजे ते लाखो विद्यार्थी एका वर्षाला हे वाचतील तर त्याच्यातनं एखादा जरी विद्यार्थी आला आणि जी आपली ऑलिम्पिक्स गेम्सचे जे पदकांचे कमी आहेत त्यांनी जर ते हे सिद्ध करून दाखवलं तर मी घेतलेली मेहनत माझ्या सरांनी घेतलेली मेहनत आणि पूर्ण टीमने घेतलेली मेहनतीचं हे होईल सर. फळ रूपाला येईल. फळ रूपाला येईल. आपल्याला मनापासून आनंद झाला या गोष्टीचा? हो सर मनापासून आनंद झालेला आहे सर. बरं, देशासाठी खेळत असताना देशासाठी धावत असताना आपल्या घराकडे दुर्लक्ष होतं आहे असं कधी वाटलं आपल्याला? सर कधीच नाही. कारण 3-3 वर्ष 4-4 वर्ष याच्यापूर्वी मेडल येण्यापूर्वी मी 3-3 वर्ष 4-4 वर्ष मी घरी गेली नव्हती. सणवार विसरलेले. पण तर तो आनंद जो मेडल नंतर येतो ना सर तो वेगळा असतो. मेडल जिंकल्यानंतरचा आनंद सेलिब्रेशन वेगळं असतंय सर. बरोबर. आत्तापर्यंत जे यश तुम्हाला प्राप्त झालं आहे त्या यशात सिंहाचा वाटा कोणाचा आहे आणि यासाठी तुम्ही कोणाचे धन्यवाद मानाल? सर्वप्रथम तर माझ्या आईबाबांचं मी म्हणेन की त्यांनी मला एक ग्रामीण भागातले असून त्यांनी मला सपोर्ट केला आणि सर तो पण 2002 किंवा 99मध्ये सपोर्ट केला त्यावेळेस सपोर्ट केला. तर सर्वप्रथम तर त्याचं हे करेल आणि दुसऱ्या माझ्या सरांचं मी हे करेल कारण त्यांनी मला सांभाळून घेतलं आणि त्यांनी माझ्यातले गुण मला माहिती नव्हतं की माझ्यामध्ये काय आहे किंवा माझ्यात जो लपलेला हिरा होता तो त्यांनी ओळखला. तर आईबाबानंतर मी सरांचे आभार मानेन. बरं, आपले जे गुरु आहेत जितेंद्र सिंग हे नाशिकमधल्या बऱ्याच ॲथलेटिक्स आणि खेळाडूंना ट्रेनिंग देत असतात. तर त्यांच्याकडून शिकत असताना असं कधी वाटलं की ते भेदभाव करतात खेळाडूंशी? नाही सर कधीच नाही सर. तुम्ही बघाल मॅक्झिमम सर जे मुलं आमच्या ग्राउंडवरती आहेत ते गरीब घराण्यातले आहेत आणि सगळेच आहेत म्हणजे सगळेच याच्यामधले आहेत. गरीब आहेत कोणी श्रीमंत आहेत असा भेदभाव कधीच नाही सर. मी सांगते की जेवढे माझे लाड झाले त्या ग्राउंडवरती मी एका छोट्याशा गावात ग्रामीण भागातून आलेले मला व्यवस्थित बोलता येत नव्हतं व्यवस्थित चालता येत नव्हतं पण सगळ्यांनी मला सगळ्या पॅरेंट्स त्यावेळेस सिंग सरांकडे सगळे हाय क्लासचे मुली होते आणि स्प्रिंटर्स होते खास करून डॉक्टर गणोकरांची मुलगी होती मिनी सुवर्णा होती त्यांची एक फॅक्टरी होती म्हणजे याची लोह्याची असे बरेच सारे श्रीमंत घराण्यातले मुलं होते त्यावेळेस. अक्षरशः त्यांनी मला गणोकर काकूंनी मोसंबी सोलून खायला दिलेली आहे. तर असं भेदभाव कधीच नाही सर कधीच नाही झालेला आणि पुढे पण होणार नाही आहे कारण जसं मला यांनी केलेलं आहे तर माझं अचिव्हमेंट झालेलं आहे. हे सगळं भेदभाव नसल्यामुळे सर सगळे सिंग सरांचे ॲथलीट्स पुढे जाऊ राहिले. बरोबर, म्हणजे नशिबान आहात आपण. यस. अच्छा, असा एक अजून एक प्रश्न आहे की स्पर्धेत भाग घेणं यश मिळणं हे सर्वस्वी आपल्या मेहनतीवर अवलंबून असतं पण एखाद्या स्पर्धेत अपयश आलं तर आपण खचून जातात? नाही सर बिलकुल नाही. कारण माझ्या बाबतीत तर खूप मोठं असं हे झालेलं आहे कारण 2012साठी मी पूर्ण तयारी केलेली आहे आणि कॉम्पिटिशन अक्षरशः मी क्वालिफाईंगसाठी इटलीला जाऊन मी कॉम्पिटिशन सोडून दिलेले आहेत पण त्याच्यातनं सर उठून मी अजूनही 16चं ट्राय करू राहिले. 12 नंतर नाही तर 16 नंतर कदाचित मला हे यश भेटेल. जी मी मेहनत केलेली आहे त्याचं ती वाया जाणार नाही आहे आणि त्याच्यासाठी हे करते सर. बरोबर. आपल्या देशात क्रिकेट
ह्या खेळाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे दिवसेंदिवस प्रत्येक घरातून येणारा छोटा मुलगाही क्रिकेटचं नाव घेतो. अशा परिस्थितीत आपल्या देशातले बाकीचे खेळ मागे पडत आहेत असं वाटतं का? आणि दुसरा प्रश्न असा की आपण महाराष्ट्र सरकारकडे बाकीच्या खेळांकडेही लक्ष द्यावे, यासाठी काही मागणी करणार आहात का? ते आवर्जून मागणार आहे, कारण सर जसं क्रिकेटला हे करतात तसं जर दुसऱ्याही खेळांना जर महाराष्ट्र सरकारने लक्ष दिलं तर सर कसं आहे सर, खेळाडूंचे एक दोन याच्याने एक तर आर्थिक याच्याने कोणी वरती जात नाही आहे आणि एक जो श्रीमंत असतो तो हे करत असतो. जर सगळ्यांना सेम लेवलचे जर सरकारने ते फॅसिलिटीज हे करून दिले तर म्हणजे तुलना केली सेम दोन्ही प्रत्येक गेममध्ये आणि क्रिकेटमध्ये तर नक्कीच सर हे होईल, दुसऱ्या खेळांचं अचिव्हमेंट होईल. जसं क्रिकेटचं होतं तसं दुसऱ्या खेळांचं हे होईल. तर मी आवर्जून सरकारला सांगेल की अशा ठिकठिकाणी जर अकॅडमीज काढल्या आणि तिथं बोर्डिंग स्कूल काढले तर सर नक्कीच आपल्या जे महाराष्ट्राचं जे हे आहे क्रीडा क्षेत्रामध्ये चांगले अचिव्हमेंट होऊ शकतं. मी महाराष्ट्र सरकारचे खेळ मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करेल आणि आत्ताच कविता राऊत यांनी जी समस्या मांडलेली आहे आणि जी त्यांना जे पाहिजे आहे ते जर महाराष्ट्र सरकारने दिलं तर नक्कीच आपल्या देशातले बाकीचे जे खेळ आहेत तेही वरती जाण्यास नक्कीच हातभार लागेल. कविताजी, माझा अजून एक असा प्रश्न आहे की बाकीच्या खेळांचं जरी महत्त्व एवढं नसेल तरी खेळाडू स्वतः खूप मेहनत घेतात आणि एक मेडल आणतात देशासाठी. तर आपणही खूप मेडल आणलेले आहेत. अजून अशी कोणती गोष्ट आहे खेळामध्ये, खेळ या गोष्टीमध्ये की आपण भारत किंवा महाराष्ट्र हा मागे पडलेला आहे? सर जो बेस आहे म्हणजे जो आपल्याकडे कसं चायना वगैरे दुसऱ्या देशांचं जे हे आहेत बेस आहे तो एकदम म्हणजे ग्राउंड लेवलपासून आहे. आपल्याकडे कसं सर प्रत्येक जण पहिले आपलं हे करावं लागतं, नंतर आपल्याला शासनाची मदत मिळते. तर जे जर सुरुवातीपासून जर छोट्या वयामध्ये भेटली सर तर आपला देश नक्कीच पुढे जाईल सर. बरोबर. एक स्त्री म्हणून अजून खेळाव्यतिरिक्त तुम्हाला काय करायला आवडतं? सर मला घरातले कामं करायला खूप आवडते. बेसिकली मला काही येत नाही आहे पण स्वयंपाक वगैरे करण्याची मला खूप आवड असते आणि मी ते शिकते आता, म्हणजे लग्नानंतर मी हळूहळू शिकते. बरोबर. बाकी काही हॉबी आहेत तुमच्या? नाही सर, मी टी व्ही वगैरे बघते पण एवढं नाही आहे, पण बाकी घरातले कामं करायला नक्कीच मला आवडते. बरं, बाकीच्या धावपटूंना जे तुमचे अनुकरण करत आहेत आता आणि बरेचसे आता धावपटू रिसेंटली आता येत आहेत, तर त्यांना न्यूजवरच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश द्याल? तर मी एवढंच बोलेल की मेहनत करत राहा, कष्ट करत राहा. तुमचं कष्टाचं जे हे आहे ते वाया जाणार नाही आहे. एक दिवस जरूर असा येईल की ते जे आपण मेहनत केलेली आहे त्याचं फळ आपल्याला भेटतंय, नक्कीच भेटतंय सर. बरं, ह्या होत्या कविता राऊत ज्यांनी आपल्याला त्यांच्या करिअरविषयी आपल्याशी त्यांनी गप्पा मारलेल्या आहेत आणि येणाऱ्या स्पर्धेत खास करून खेळाडूंनी कशा पद्धतीने मेहनत घ्यायला हवी यासंबंधीही सूचना केलेल्या आहेत. न्यूजवरशी बोलल्याबद्दल कविता राऊत आपले हार्दिक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. नाशिक रोडमध्ये आपल्या स्वप्नातले घर तयार होत आहे. गिरी असोसिएट कन्स्ट्रक्शनचे रिव्हराईन नेस्ट आपल्यासाठी घेऊन आले आहेत स्वप्नातील घरांचा महाप्रकल्प. जेलरोड हायवे पासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर गोदावरी नदीच्या तीरी निसर्गरम्य वातावरणात वाजवी दरात आपले हक्काचे घर
बुक करा. आमची वैशिष्ट्ये: मजबूत बांधकाम, प्रत्येक रूममध्ये खेळती हवा येईल अशी बांधकामाची सुयोग्य पद्धत, प्रत्येक सभासदासाठी स्वतंत्र पार्किंग, वयस्कर नागरिकांसाठी नाना नानी पार्क, लहान मुलांसाठी विविध खेळणी असलेला अद्ययावत चिल्ड्रेन पार्क, जॉगिंग ट्रॅक, क्लब हाऊसची स्वतंत्र इमारत, 24 तास सुरक्षा व्यवस्था यांसह अनेक सुविधांनी युक्त असे 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट्स, तसेच लिफ्टसह स्वतंत्र जिनेही उपलब्ध, CCTV कॅमेरे आदींसह मनपसंद घर खरेदीसाठी आपण आजच भेट द्या. सॅम्पल फ्लॅट तयार आहेत. आमचा पत्ता सर्वे नंबर 85/16, ओमनगर, जेल रोड, दसक चौक, नाशिक रोड. मोबाईल नंबर 88 88 88 57 33 आणि 88 88 88 57 34. ईमेल ID आहे sales@riverrinenest.com.
नाशिक आणि परिसरातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्यांची समाजाला ओळख करून देणारा आमचा साप्ताहिक कार्यक्रम म्हणजे अभिमान भूमिपुत्राचा. त्यात आज भेटूया चित्रकलेत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या अशा सुरेश सावंत आणि प्रफुल्ल सावंत या दोन बंधूंना. आपल्यासोबत आहेत आज आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार बंधू प्रफुल्ल सावंत आणि राजेश सावंत. नमस्कार, आपले न्यूज वर्ल्डमध्ये स्वागत आहे. प्रथमतः आपण त्यांचा परिचय करून देऊया. राजेश सावंत यांचा परिचय आपल्याला मी सांगतो प्रेक्षकांसाठी. चित्रकार श्री राजेश सावंत हे नाशिकचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध चित्रकार आहेत. कला महाविद्यालयात जीवनात त्यांनी GD आर्ट, फाईन आर्ट डिप्लोमा व AM या 6 वर्षाच्या प्रत्येक परीक्षेत 6 वेळा प्रथम श्रेणीत ते प्रथम आले आहेत. 2 हॅट्रिक पूर्ण करून एक विक्रम प्रस्थापित केला असून आजपर्यंत भारतात कोणालाही त्यांची बरोबरी करता आलेली नाही. आर्ट मास्टर या पदविका परीक्षेत ते महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. ते DD बिटको बॉईज हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नाशिक येथे उत्तम कला अध्यापनाचे कार्य गेल्या अनेक वर्षापासून यशस्वीरित्या करीत आहेत. यासोबतच ते स्वतःची वैयक्तिक कला साधना अतिशय तन्मयतेने करून कलेची देवता सरस्वती देवीची कलात्मक तपश्चर्या त्यांची अखंड सुरू असते. त्यामुळे त्यांना आज पावतो भारतातील चित्रकला क्षेत्रातील मान्यवर कला संस्थेचे 20च्या वर राज्य ते राष्ट्रीय पारितोषिक त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रांना प्रदान करण्यात आले असून देशातील सर्वोत्कृष्ट चित्रकारास दिली जाणारी ब्रिटिशकालीन कला संस्था बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे बेंद्रे हुसेन या कला क्षेत्रातील अत्यंत मानाच्या नॅशनल स्कॉलरशिपचे ते मानकरी आहेत. यासोबतच आपण आता प्रफुल्ल सावंत यांचा आपण अल्प परिचय करून देऊया. चित्रकार प्राध्यापक प्रफुल्ल B. सावंत हे नाशिकचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध चित्रकार असून त्यांनीही GD आर्ट पेंटिंग डिप्लोमा परीक्षेत राज्यात मेरिटमध्ये 2य क्रमांक गुण क्रमांक मिळून DP.Ed हे JJ स्कूल ऑफ मुंबई येथे केले. आंतरराष्ट्रीय पातळीचे व्यावसायिक चित्रकार म्हणून 2002 सालापासून कला साधना अखंडपणे ते करीत आहेत. ते प्रयोगशील वृत्तीचे चित्रकार असल्याने त्यांना भारतातील चित्रकला क्षेत्रातील अनेक मान्यवर संस्थांचे 40च्या वर राज्य ते राष्ट्रीय पारितोषिक शिष्यवृत्त्या प्राप्त आहेत. त्यात कॅम्प्लिन आर्ट फाउंडेशन युरोप आर्ट टूर स्कॉलरशिप 2000 साली प्राप्त झाली. त्या अंतर्गत पॅरिस, रोम, टोरेस या ठिकाणी विविध कला संग्रहालयाचा अभ्यास दौरा यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केला आहे. तसेच ब्रिटिशकालीन कला संस्था बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे बेंद्रे हुसेन ही नॅशनल स्कॉलरशिपचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यात हा झाला त्यांचा परिचय. आपण आता त्यांच्याशी विस्तीर्ण या सर्व कलेविषयी जाणून घेऊया. प्रथमतः आपल्या दोघांचे स्वागत आहे पुन्हा. त्या दोघांना मी एकत्रपणे एक प्रश्न विचारेल. चित्रकलेकडे तुम्ही कसे वळलात? प्रथमतः राजेशजी आपण बोलावे. चित्रकला हा विषय मुळात आमच्या घरामध्येच होता. आमचे वडील भीमराज राजाराम सावंत, धीरज सावंत म्हणून ते महाराष्ट्रामध्ये देशामध्ये विख्यात आहेत. नाशिकचे ज्येष्ठ चित्रकार आहेत. बरोबर. तर ते नेहमी काम करत असायचे, पेंटिंग करत असायचे घरामध्ये किंवा गणपती डेकोरेशन, इलिस्ट्रेशन. तर दोघं आम्ही भाऊ लहानपणापासून त्यांचं ऑब्झर्वेशन करायचो. आणि कळत नकळत त्यांचे संस्करण चित्रकलेचे पहिले धडे आपोआप गिरवले गेले. आणि कलेची आवड निर्माण झाली दोघांना आणि उपजतपणे काम सुरू झालं. जेनेटिक पद्धतीने, अनुवंशिक पद्धतीने कला आमच्या दोघांमध्ये आली. बरोबर. ती आम्ही हे करतोय. बरं, मला कोणत्या प्रकारची चित्र काढायला आवडतात? प्रथमतः प्रफुल्लजी आपण सांगावं. तसं मूळतः मला निसर्ग चित्र जास्त पेंट करायला आवडतात.
माझी चित्रकलेची सुरुवात अशी बालपणापासून झाली. बर तेव्हापासूनच मला आपल्या नाशिकच्या गोदा घाटाचं मंदिरांचं पूर्वीपासूनच आकर्षण राहिलेलं आहे. बर आणि त्यानंतर व्यक्तिचित्रणाकडे वळालो बर. आणि व्यक्तिचित्रण आणि निसर्ग चित्रणाच्या एकत्रीकरणातून नाविन्यपूर्ण रचनाचित्र करणं, बरोबर की ज्यामध्ये व्यक्तिचित्र आणि निसर्गचित्र दोघांचा अंतर्भाव असेल आणि एक काहीतरी विचार असेल, या बरोबर. दृष्टिकोनातून पण मी काही मालिका केलेल्या आहेत. बर आणि आमच्या दोघी भावांचं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे असं की आम्ही नुसतं एका विषयाला धरून न राहता निसर्गचित्र, व्यक्तिचित्र आणि रचनाचित्र सगळ्याच विषयांमध्ये, शिवाय सगळ्या माध्यमांमध्ये, म्हणजे जसं जलरंग असेल, बर तैलरंग असेल, ॲक्रेलिक कलर असेल, हो सगळ्या विषयात सगळ्या माध्यमात काम करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे बर आणि करतोय आहोत. बरं आपल्याला मी विचारेल तसाच प्रश्न की आपल्याला कोणत्या प्रकारचे चित्र काढायला आवडतात? जसं प्रफुल्लने आता सांगितलं की आमच्या आवडीचे 3 विषय आहेत आणि बरं. हे मुख्य विषय आहेत चित्रकलेमधले की हो. व्यक्तिचित्रण, ज्याच्यामध्ये एखाद्या समोरच्या व्यक्तीचं पूर्ण कॅरेक्टर, व्यक्तिमत्व पेंट करताना बरोबर. जिवंतपणे ते कसं पेंट करता येईल हो नाविन्य पद्धतीने, हा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे आवडीचा पहिला विषय आमचा व्यक्तिचित्रण आहे. बरं त्याच्यानंतर निसर्गाची प्रचंड आवड आहे आम्हाला दोघा भावांना. बरोबर तो सुद्धा पेंट करायला आम्हाला खूप आवडतं. निसर्ग चित्रण सुद्धा आम्ही वेगवेगळ्या माध्यमामध्ये अत्यंत वास्तववादी पद्धतीने आम्ही पेंट करत असतो. बरोबर त्याच्यानंतर एक सृजनशील प्रकार आहे, तो आहे रचनाचित्र बरं. किंवा इंग्लिशमध्ये त्याला कंपोजिशन म्हणतात. हो तर मॉडर्न आर्ट आपण जनरली कॉमन पब्लिक मॉडर्न आर्ट ओळखते. बरोबर तर आम्ही दोघं मॉडर्न आर्टमध्ये काम करतो, पण त्याच्यामध्ये वास्तववाद जो आहे, रिअलिझम आहे, बरोबर त्याचं आणि मॉडर्न आर्टचं आम्ही फ्युजन करून आम्ही ते पेंटिंग करतो बर आणि ते खूप ॲप्रिशिएट होत आहेत. त्याही चित्रांना भरपूर इंटरनॅशनल अवॉर्ड, नॅशनल अवॉर्ड मिळाली आहेत आणि सर्वसामान्यांना ती चित्रकला आवडते. जनरली मॉडर्न आर्ट काही चित्रकार करतात, बरं. पण ती कळत नाही म्हणून सर्वसामान्य लोक त्या कलेपासून थोडी लांब असतात. बरोबर पण आम्ही कळेल अशी कला निर्मिती करतो बरं सगळ्या विषयात. बरोबर आपल्याला दोघांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार म्हणून संबोधले जाते. यामागे आपले काम काय आहे? प्रफुल्लजी आपण सांगा. ज्यावेळेस आम्ही दोघेही विद्यार्थी होतो, पासआउट झालो, बरं व्यावसायिक चित्रकार म्हणून 2002 सालापासून आमची कारकीर्द सुरू झाली. बरोबर त्यावेळेस अनेक ठिकाणी राज्य किंवा राष्ट्रीय स्तरापर्यंत एक्झिबिशन्समध्ये पारितोषिकं मिळत होती. बरं पण ते करत असताना किंवा आमची वैयक्तिक सोलो एक्झिबिशन करत असताना सातत्याने डोक्यात विचार यायचा की आम्ही दोघेही जे काही काम करतो आहोत बरोबर आणि त्यामध्ये एक भारतीयत्व जपण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे बरोबर आणि ही गोष्ट कुठंतरी जागतिक स्तरावर सुद्धा अधोरेखित व्हावी, हा आमचा सातत्याने कायम दृष्टिकोन आम्ही ठेवलेला होता. बरं. त्यासाठी आपल्याला वेगळं काय करता येईल, हा बरोबर. सातत्याने प्रयत्न होता. बरोबर कारण की स्थानिक किंवा राष्ट्रीय स्तरावर किंवा राज्य स्तरावर एक्झिबिशन करणं आणि तुलनेने परदेशात एक्झिबिशन करणं किंवा परदेशात आपलं चित्र पोहोचवणं, एखाद्या स्पर्धेत सहभागी होणं, हे तुलनेने खूप अवघड असतं बरोबर आणि खर्चिक सुद्धा असतं. तर 2007 सालापासून आम्ही दोघांनी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला. बरोबर 2007 साली सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला ऑस्ट्रेलियाचं इंटरनॅशनल आर्टिस्ट नावाच्या संस्थेचं अवॉर्ड मिळालं, ज्यात टॉप 10मध्ये माझे बंधू राजेश सावंत होते. त्यांच्या जलरंगाच्या निसर्गचित्राचं अवॉर्ड होतं आणि माझं टॉप 3मध्ये तिसरं अवॉर्ड होतं. मी मुंबईच्या व्हीटी स्टेशनचं ऑइल कलरमध्ये निसर्गचित्र केलं होतं. बरं आणि तिथून ही मालिका सुरू झाली आणि सातत्याने वेगवेगळ्या देशात चित्र पाठवत होतो. या ठिकाणी थोडंसं नमूद करावं असं वाटतं की प्रत्येक स्पर्धेमध्ये एक चित्र पाठवणं, त्याची फीस भरणं, त्याची हँडलिंग चार्जेस आणि तिथून चित्र परत आणणं, इंटरनॅशनल कुरिअर, या सगळ्या गोष्टी मिनिमम 30 ते 40 हजार रुपये खर्च येतो. बरं आणि कधी कधी खूप वेळा वाटतं की ही गोष्ट करत असताना प्रत्येक कलाकाराकडे तेवढा आर्थिक फंड नसतो. बरोबर आम्ही ज्या पेंटिंगमधून जे काय आम्हाला बक्षीस मिळालं तेच आम्ही प्रत्येक पुढच्या याच्यात इन्व्हेस्ट करत आलेलो आहे. बरं. तेव्हा 40 इंटरनॅशनल अवॉर्ड्स वेगवेगळ्या देशाची मेजवानी
लय भारी. येथे सोडवले जातील तुमचे प्रश्न. कुणाचाही मुलाईजा न बाळगता मिळतील तुमच्या प्रश्नांची उत्तरे. सत्य निपक्षपणे कळतील तज्ञांची मते. न घाबरता बेधडक विचारले जातील प्रश्न. म्हणून बघायला विसरू नका राहुल ऑन दी स्पॉट, फक्त न्यूज वर्ल्ड वाहिनीवर दर रविवारी सायंकाळी 8 वाजता. अनेकांना आपले अधिकार काय याचीच माहिती नसते, त्यामुळे अनेकदा त्यांचं नाहक शोषण होत असतं. हे टाळण्याचा उपाय म्हणजे त्यांना स्वतःच्या अधिकाराविषयी माहिती करून देणे.
माध्यमाची ताकद ही प्रचंड मोठी असते. नेमके हेच जाणून आम्ही जाणून घ्या आपला अधिकार या साप्ताहिक कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. त्यात आपण बघूया. आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट रेवती कोतवाल. आपला जो कार्यक्रम आहे जाणून घ्या आपला अधिकार, या कार्यक्रमासाठी त्या आपल्याला माहिती देण्यासाठी आल्या आहेत. जनतेसाठी जनतेच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्या अधिकार जनतेचे जे अधिकार आहेत किंवा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्यांचं ज्ञान जनतेला नाही आणि जनता हे जाणू इच्छिते की खरंच आपले अधिकार कोणते आहेत. तर आपल्यासोबत कोतवाल मॅडम आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारू या विषयावर. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही वकिलीची प्रॅक्टिस कधीपासून करता? साधारण 22 वर्ष झाली मला. मी नाशिक कोर्टामध्ये प्रॅक्टिस करते. बरं. ही प्रॅक्टिस करत असताना आपल्याला काय काय अनुभव येतात? किंवा आपण सरकारी वकील आहात की खाजगी वकील आहात? नाही, मी स्वतः खाजगीच प्रॅक्टिस करते. बरं. परंतु मी विवाहापूर्वी प्रॅक्टिसमध्येच असल्यामुळे आणि विवाहानंतर सुद्धा मी अनेक सामाजिक संघटनांशी संलग्नित होते. बरं. त्यामुळे महिलांचे प्रश्न असो किंवा महिला सबलीकरण असो, बरं. यासाठी आम्ही अनेक कार्यक्रम या संस्थांच्या मार्फत घेतलेले आहेत. बरं. आम्ही काही वकिलांनी एकत्र येऊन सुद्धा एक संस्था स्थापन केलेली आहे, न्याय बरं. प्रबोधिनी मंच म्हणून. हो. त्या मार्फत सुद्धा आम्ही न्याय प्रबोधनाचं कार्य करत असतो. बरं. असं आता लोकांना बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टीची अडचण येत असते. हा. कायदे माहीत नसतात, म्हणजे खूप छोटे छोटे कायदे माहीत नसतात. जसं की FIR हा जो विषय आहे हा काहीच लोकांना माहिती नाही आहे. तर FIR म्हणजे नेमकं काय? FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. बरं. तर यासाठी म्हणजे कुठलीही घटना घडली, कुठलाही गुन्हा घडला, बरोबर. तर याबद्दलची पहिली खबर जी असते, पहिली बरोबर. माहिती ही पोलिसांना द्यायची असते. तर त्याला बरं. आपण FIR म्हणतो. फर्स्ट बरं. इन्फॉर्मेशन जी आहे, बरं. पहिली खबर बरोबर. थोडक्यात. बरं. एखादी दुर्घटना घडली, हं. कुठे ऍक्सिडेंट झाला किंवा अन्य कुठल्याही गोष्टीत कुठे हाणामारी झाली, हो. काही होऊ शकतं. तर अशी दुर्घटना झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा लोक जातात तेव्हा ती FIR किती वेळात दिली पाहिजे? किंवा दुसरा माझा असा प्रश्न आहे की जर पोलीस जर FIR नोंद करत नसतील तर त्यासाठी काय केलं पाहिजे? FIR ही शक्यतो लवकरात लवकर ही दाखल केली पाहिजे. बरं. कारण घटनेचं स्वरूप किंवा तिथे जे काही त्यांना जखमा झालेल्या असतील, इंजुरीज बरं. आपण ज्याला म्हणतो, किंवा बलात्कारासारखे जर काही गुन्हे असतील, तर याच्यामध्ये लवकरात लवकर ही खबर पोलीस स्टेशनला देणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. की जेणेकरून तिथे जो काही पुरावा आहे हा पोलिसांना तिथल्या तिथे गोळा करता आला पाहिजे, जागेवर बरोबर. जाऊन, किंवा त्या व्यक्तीला त्याची मानसिकता काय आहे हे सगळं पोलिसांना कळलं पाहिजे. आणि म्हणून इन्फॉर्मेशन ही लवकरात लवकर आपण पोलीस स्टेशनला दिली पाहिजे. त्याची प्रत आपल्याला फ्री मिळते. पोलीस स्टेशन मधनं ही कायद्याने प्रत फ्री मिळते. बरं. जर ती मिळाली नाही तर बरं. वरिष्ठ त्यांचे जे आहेत बरं. त्यांना आपण ही बाब त्यांची निदर्शनास आणून दिली पाहिजे की आपली खबर घेण्यास आपण बघतो नेहमी की टाळाटाळ करतात किंवा आपल्याला प्रत देत नाही. तर ही बरं. त्यांच्या वरिष्ठांना आपण निदर्शनास जर बाब आणून दिली बरं. तर आपल्याला त्याच्यामध्ये निश्चितच समाधान मिळू बरं. शकतं. तरी यासाठी आपल्याला मी एक प्रश्न विचारू इच्छितो की बऱ्याचशा पोलीस स्टेशनमध्ये अशा घटना घडतात की FIR ची नोंद करत नाही. करत नाही. तर अशा वेळेस ते पोलीस अधिकारी FIR ची नोंद करत नसतील तर त्यावर काय ऍक्शन होऊ शकते? नाही, आपण पोलीस कमिशनरांना याबद्दल जर का सांगितलं, त्यांच्या बरं. निदर्शनास आणून दिलं आणि आपली खबर जर घेत नसतील तर आपल्याला अन्य उपाय सुद्धा आहेत की आपण रजिस्टर पोस्टाने आपली खबर ही पोलीस स्टेशनला त्या संलग्नित पाठवू शकतो. बरं. आणि त्याची पोचपावती आपल्याजवळ ठेवली हो. तर त्याच्यामध्ये मग पुढे पर्यायाने शेवटी पोलिसांना त्याप्रमाणे ऍक्शन घ्यावी लागते आणि आपली पोचपावती हा त्यावेळेस आपल्याकडे पुरावा म्हणून राहू शकतो. बरोबर. मी आपल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो की आत्ताच कोतवाल मॅडम यांनी सांगितलं की जर पोलीस FIR नोंद करत नसतील तर रजिस्टर पोस्टाने त्यांना त्याची तक्रार पाठवून त्याची पोच आपल्याजवळ जर ठेवली तर ती दाखल होऊ शकते. माझा असा एक अजून एक प्रश्न आहे की महिला पोलीस जेव्हा कुठल्या घटनास्थळी जातात महिलांना अटक करण्यासाठी, परंतु त्यावेळेस जर पोलीस गेले तर त्यावेळेस ते महिलांना अटक करू शकतात का? नाही, सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी पुरुष पोलीस हे महिलांना अटक करू शकत नाही. बरं. त्यासाठी महिला पोलीसच कायद्याने आवश्यक आहे. बरोबर. जर पोलीस आपल्याकडे समजा त्या जिथे काही घडलेलं आहे आणि त्या महिलेला अटक करण्यासाठी जर का पुरुष पोलीस जर का आले तर ती महिला तिथे ते नाकारू शकते.
बरं. की ती स्वतःला अटक होऊ देऊ शकत नाही, कारण कायद्याने तिला अधिकार मिळालेला आहे. बरं. आणि त्यामुळे सरकारने आता अनेक ठिकाणी महिला पोलीस स्टेशन सुद्धा उभारलेली आहेत किंवा बरं. प्रत्येक पोलीस स्टेशनला महिला पोलीस ही तिथे नेमलेली असते, आणि जेणेकरून महिला जर का गुन्हेगार असेल किंवा अशी काही घटना घडली तर महिलांशी त्यांना म्हणजे ताब्यात घेण्यासाठी किंवा महिलांशी संवाद साधण्यासाठी महिला पोलीस निश्चितच तिथे काम करू शकतात. बरोबर. अजून एक असा प्रश्न आहे की FIR दाखल झाल्यानंतर त्या आरोपीला कोर्टात किती वेळात हजर केलं जातं? शक्यतो लवकरात लवकर म्हणजे 24 तासाच्या आत तर दाखल करणं, कोर्टासमोर आणणं ही तर कायद्यानेच तिथे तरतूद केलेली आहे. बरं. जर तसं होत नसेल तर त्यासाठी काय नाही, नियम आता, आहेत, कायदे आहेत? नियम कायदे हे असे आहेत की 24 तासामध्ये जर का दाखल केलं नाही तर शेवटी त्या पोलीस स्टेशनचा जो कोणी इन्चार्ज आहे बरोबर. त्याला त्याप्रमाणे कारणं द्यावी लागतात की आपण 24 तासामध्ये काय म्हणजे ट्रॅफिक आहे किंवा तो पल्ला जो आहे तो लांबचा पल्ला आहे की ज्या कोर्टासमोर त्याला दाखल करायचा आहे. बरोबर. तर ह्या फक्त बाबी वगळल्या तर त्या केवळ त्यांना शिथिल करता येतात. अदरवाईज त्यांना कुठल्याही प्रकारचं कारण हे कोर्टापुढे चालू शकत नाही. त्यासाठी मग त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. बरं. अटक केलेल्या व्यक्तीला काही अधिकार असतात का? हो, अटक केलेल्या व्यक्तीला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी, त्याला वकील करण्यासाठी कायद्याने मुभा दिलेली आहे. बरं. त्यामुळे तो निश्चित स्वतःचं गाऱ्हाणं मांडण्यासाठी किंवा वकिलाची मदत किंवा कुठल्या कायद्या अंतर्गत त्याला अटक केलेली आहे हे जाणून घेण्याचा अधिकार त्याला पूर्णतः कायद्याने दिलेला आहे. बरं. आणि त्याला जर का आर्थिक त्याची परिस्थिती खराब असेल बरं. तर कायद्याने लिगल एड ज्याला आपण हो. म्हणतो, सेवा प्राधिकरण हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्याची ब्रँच असते. तिथनं त्याला मोफत सल्ला सुद्धा मिळू शकतो. बरं. आणि त्याची फी जी आहे ती शासनातर्फे ही भरली जाते. बरं. आणि त्यामुळे त्याला स्वतःला वकील हा लिगल एड मार्फत मिळू शकतो आणि त्याची बाजू कोर्टामध्ये तो निश्चित मांडू शकतो. बरं. याविषयी मी आणखी विस्तीर्ण असं विचारलं तुम्हाला की महिलांना काही वेगळे का अधिकार असतात का? नाही, महिलांना वेगळे अधिकार नाही. बरं. लिगल एड त्यांना सुद्धा आहे. बरं. फक्त जर का त्यांना हा चॉईस आहे की काही अशा बाबी असतात की त्या पुरुष वकिलांना समजा सांगू शकत नसतील तर बरोबर. तिथे महिला वकील सुद्धा त्यांनी मागणी केली तर त्या महिला वकिलांकडे त्यांचं म्हणणं किंवा काही गोष्टी अशा असतात की त्या नाही पुरुषांसमोर सांगू शकत, बरोबर. तर पुरुष वकिलांच्या ऐवजी त्यांना महिला वकील सुद्धा मिळू शकतात. त्यांनी मागणी केली तर निश्चित मिळू शकतात. बरं. आज कायद्यात अशा तरतुदी आहेत म्हणजे महिलांच्या बाजूने आज कायदे चांगल्या मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. अशा वेळेस काही महिला खोट्या तक्रारी दाखल करतात पुरुषांच्या विरोधात. हो. तर अशा वेळेस निर्दोष व्यक्तीलाही त्यात गोवण्यात येतं. महिला चुकीच्या आणि खोट्या म्हणजे ब्लॅकमेलिंग केले जातात थोडक्यात. तर अशा वेळेस काही कायदे आहेत का? नाही, आता उदाहरणार्थ 498 म्हणजे शारीरिक आणि मानसिक छळाबद्दल बरं. ही जी एक मागे दुरुस्ती झाली आणि त्यामध्ये तात्काळ लगेच मुलीने जर का मला त्रास होतोय असं बरं. सांगितलं की लगेचच तात्काळ सासरच्या मंडळींना अटक व्हायची. बरोबर. परंतु काय व्हायला लागलं की असं लक्षात आलं की याच्यामध्ये खोट्या तक्रारी सुद्धा आहेत किंवा बरं. विनाकारण त्या मुलाच्या बहिणीला किंवा तिच्या नवऱ्याला किंवा अन्य दिराला किंवा जावेला ते त्या गावी राहत नसतील बरं. तरी सुद्धा त्यांना अटक व्हायची. बरं. तर ह्या गोष्टी हळूहळू निदर्शनास यायला लागल्या. केसेसच्या ऑर्डर्समधनं हे लक्षात यायला लागलं. त्यामुळे आता असं सांगण्यात येतं की 498 ची जरी कंप्लेंट झाली तरी शक्यतो त्यांचं दोघांनाही समोरासमोर बसवायचं आणि लगेचच तो गुन्हा म्हणून दाखल करून बरोबर. घ्यायचं नाही, बरं. तर त्यांना समोरासमोर बसवायचं, त्याच्या नातेवाईकांना बसवायचं बरं. आणि शक्यतो आधी 2-4 मीटिंग्स ह्या काउन्सिलिंग टाईप त्यांचं काही प्रबोधन होतंय का, बरोबर. त्यांना काउन्सिलिंग काही करून याच्यामध्ये त्यांचं नातं हे परत जुळण्याची शक्यता आहे का बरोबर. हे पोलिसांनी आधी आजमावून पाहायचं आहे. तिथे एखादी संस्था असेल, सामाजिक संस्था, त्यांची देखील मदत ते घेऊ शकतात. बरोबर. आणि याच्यामध्ये जर का हे निदर्शनास आलं की ही खोटी केस आहे तर बरोबर. निश्चितच तिथे तो गुन्हा दाखल होत नाही. आणि अन्यथा त्याच्यामध्ये काही जर का दिसलं की बरोबर. नाही नाही याच्यामध्ये निश्चित तथ्य आहे तर मग मात्र 4-5 मीटिंग किंवा जसं असेल त्यानंतर तो गुन्हा दाखल होतो आणि त्याप्रमाणे त्या सासरच्या लोकांना अटक होऊ शकते. बरोबर. म्हणजे मी आपल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंगची लगेचच तक्रार होत नाही. समोरच्या दोघं पार्टींना एकत्र बसवलं जातं आणि त्यांचं प्रबोधन केलं जातं. तर लोकांनी अशा तक्रारींना घाबरून न जाता सामना करावा असं मी त्यांना सांगू इच्छितो. मॅडम, आपल्याला असा एक प्रश्न विचारतो की कौटुंबिक न्यायालय असतात हम्म. तर त्या न्यायालयात कोणत्या प्रकारचे दावे दाखल करता येतात?
बेसिकली मी हे सांगू इच्छिते की कौटुंबिक न्यायालय हे जिथे लोकसंख्या त्या प्रमाणात आहे, बरोबर. त्या लोकसंख्येच्या प्रमाणात ही कौटुंबिक न्यायालय स्थापन केली जातात. बरोबर. आता नाशिकला जे नाशिक रोड येथे आयुक्त कार्यालयाच्या शेजारी कौटुंबिक न्यायालय जे स्थापन झालेलं आहे, तर हे यासाठी जे काही ज्युरिस्डिक्शन आपण ज्याला म्हणतो की हे जे काही आहे, तर हे नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये म्हणजे परिक्षेत्र म्हणजे ज्याला आपण ज्युरिस्डिक्शन म्हणतो, तर नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये जेवढे लोक राहतात त्यांच्यामध्ये असे कौटुंबिक कलह जर का झाले तर महापालिकेच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांसाठीच केवळ हे कौटुंबिक न्यायालय आहे. अन्यथा नाशिक महापालिकेच्या बाहेरील जे क्षेत्र आहे तर त्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये ती कुटुंबाचे जेवढे काही असे कौटुंबिक कलहाचे जेवढे मॅटर्स आहेत ते तिथे दाखल होऊ शकतात. बरं, मला असा एक अजून प्रश्न विचार की न्याय हा सर्वसामान्यांसाठी उरला आहे का? याच्यात मी असं आपल्याला एक उदाहरण देऊ शकतो की जसे की सलमान खानला लगेचच जामीन मिळाला, म्हणजे असंही माहिती होतं आमच्या सूत्रांकडून की ह्या न्यायालयात त्याची केस चालण्याच्या आधी त्याला जामिनासाठी त्याने उच्च न्यायालयात दाखल केली प्रत. तर सर्वसामान्य म्हणजे याचा हा प्रश्न असा आहे की सर्वसामान्यांसाठी न्याय राहिला आहे का? हो, निश्चितच सर्वसामान्यांसाठी सुद्धा न्याय आहे. न्याय व्यवस्थेवर आज जगामध्ये भारताची न्याय व्यवस्था ही अतिशय चांगली आणि मजबूत आहे. आज आपण लोकशाही, आपली घटना ही जी काही आहे ही फार महत्वाची आहे. घटनेने सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे कुणाला जर का आपल्या हक्कापासून वंचित होण्याची वेळ आली किंवा त्यांच्यावर काही गुन्हे खोटे दाखल होत असेल तर शेवटी न्याय हा आपली निश्चितच आपल्याला मिळतो. त्याची बाजू ही निश्चितच चांगल्या प्रकारे मांडल्या गेली पाहिजे. शेवटी असं आहे की पुरावा म्हणून आपण सुद्धा रुटीनमध्ये ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपणही प्रत्येक गोष्टीचा पुरावा हा आपल्या जवळ ठेवला पाहिजे. साधी गोष्ट असते एखाद्या गोष्टीची झेरॉक्स, एखाद्या पेपरची झेरॉक्स काढून ठेवणं, किंवा आपण ज्या गोष्टी आपल्या रुटीनमध्ये डे टू डे लाईफमध्ये करत असतो तर त्यावेळेस सुद्धा आपण प्रिकॉशन घेणं, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर आपण नेहमी म्हणतो. तर त्याच्यामुळे आपण पुढे काही घटना घडतीलच असं नाहीये, परंतु त्याची नेहमी काळजी घेणं ही कागदोपत्री, शेवटी न्याय किंवा जो कायदा आहे तो त्या कागदाला ओळखतो, कागदावर न्याय चालतो. शेवटी घटनाक्रम कसा आहे तो आपण जर का बघत गेलो तर शेवटी कायद्याला मध्ये कागदाला तेवढंच महत्व आहे, पुराव्याला तेवढंच महत्व आहे. त्यामुळे आपण नेहमी काळजीपूर्वक ह्या गोष्टींकडे बघावं. ज्यावेळेस आपण एखादा टीव्ही घेतो किंवा फ्रीज घेतो त्याच्या रिसीटच्या मागे अनेक गोष्टी अटी शर्ती लिहिलेल्या असतात, परंतु आपण एकदम डोळे झाकून त्या याच्यावर सही करतो आणि ती वस्तू आपल्याकडे घेतो. परंतु आता ग्राहक कोर्ट आहे, कन्झ्युमर कोर्ट आहे, तर याच्यामध्ये आपल्याला त्याच्यासाठी निश्चितच दाद मागता येऊ शकते. किंवा आपल्याला बिल्डरने फसवलेलं असेल तर त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला दाद मागता येऊ शकते. म्हणून आपण जो कुठला व्यवहार करू, ज्या गोष्टी आपण करणार आहोत, कागदावर त्याची लिखापडी होणार आहे, तर त्यापूर्वी ते वाचून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि मगच आपण त्याच्या खाली सही करावी अशी मी आपल्याला एक सर्व प्रेक्षकांना विनंती करेन. मला याला जोडून अजून एक असा प्रश्न विचारायचा आहे की पैसा आणि न्याय या दोन्ही गोष्टी तुम्ही कशा बघता? कारण पैसा जर मूलभूत असेल, मूलभूत प्रमाणात असेल त्या व्यक्तीकडे, तो न्याय लवकर मिळू शकतो? नाही, असं नाहीये, असं निश्चितच नाहीये की पैसा आहे म्हणून तुम्हाला न्याय मिळेल असं अजिबात नाहीये. सलमान खानच्या केसमध्ये तुम्ही म्हणाल तर त्याने फक्त प्रिकॉशन ही घेतली की जर का आज इथे आपला अर्ज फेटाळला गेला तर आपल्या वकिलांच्या टीमने ते पुढच्या कोर्टामध्ये, उच्च न्यायालयामध्ये आपल्याला जामिनासाठी लगेच सगळे पेपर्स तयार करणं आणि ते तिथे इथे ऑर्डर झाली की तिथे पेपर्स दाखल करणं ही फक्त त्याच्यामध्ये बाजू होती आणि त्यांनी तेवढी काळजी घेतली. त्यामुळे पैसा आहे म्हणून न्याय आहे अशातला भाग नाही. सर्वसामान्य माणसाला देखील न्याय हा निश्चित मिळू शकतो. त्यासाठी तुम्ही सुद्धा थोडी खबरदारी घेणं आणि आपल्या वकिलांना काहीही न झाकून ठेवता सगळी गोष्ट जी आहे ती क्लिअर कट सांगणं, म्हणजे वकील सुद्धा त्याप्रमाणे आपले पुरावे आणि आपली बाजू ही कोर्टामध्ये निश्चितपणे चांगली मांडू शकतात. बरं, आता दुसरा प्रश्न असा की आरोपीला पॅरोल हा कोणकोणत्या गोष्टीसाठी मिळतो? आरोपीला पॅरोल हा मुळात म्हणजे त्याची जी काही वैयक्तिक कारणं असतील आणि ती त्याने कारणं जर का ज्या जेलमध्ये तो असेल त्या जेलच्या अधिकाऱ्यांना त्यांनी
त्याचा जो काही अर्ज दिलाय बरं. त्यामधली जी काही कारणं आहेत ही कारणं जर का संयुक्तिक असतील आणि कायद्याला धरून असतील बरं. तर त्याचा निश्चितच हा जेलचे अधिकारी त्याचा विचार करतात बरं. आणि त्यामध्ये जर का काही संभ्रम वाटला तर शेवटी तो मेहरबान कोर्टामध्ये सुद्धा ती याचिका दाखल करू शकतो बरं. आणि त्याप्रमाणे त्याला तेवढे दिवसांपुरता हा जेलमधनं त्याला रिहा होऊ शकतो. बरोबर. या संदर्भात मी असं म्हणेल की जसं की संजय दत्तला त्याच्या पत्नीच्या आजारपणासाठी पॅरोल मिळाला हो. आणि आता रिसेंटली अरुण अरुण गवळींना गवळींना त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी पॅरोल मिळाला. तर या दोन्ही आजार पण ठीक आहे, हा. लग्नासाठी पॅरोल मिळू शकतो. लग्नासाठी शेवटी आज त्यांनी आता समजा अरुण गवळींच्या बाबतीत म्हटलं तर आज गेले अनेक वर्षानुवर्ष बरं. ते आज जेलमध्येच आहे. बरं. त्यामुळे कोर्टाने त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला असणार आहे आणि तो पूर्णपणे कायद्याची बाजू धरूनच त्यांचा विचार केला आणि म्हणून त्यांना पॅरोल दिलेला आहे. बर, सध्या माननीय सुप्रीम कोर्ट लोकशाहीच्या बऱ्याचशा गोष्टींवर स्वतः अधिकार क्षेत्रात घेऊन लोकशाहीच्या काही गोष्टी आणि निर्णय देत आहे असा आरोप लोकप्रतिनिधी करतात. हो. तर आपल्याला काय वाटतं, एक वकील म्हणून आपली काय भावना आहे? नाही, शेवटी असं आहे की सुप्रीम कोर्ट आज हे म्हणजे सर्वोच्च न्यायालयातले बरोबर. समजा जस्टिस त्याच्यामध्ये पण जिथे लोकभावना आहे, बरोबर. जिथे सामाजिक विषय आहे तिथे समजा लोकप्रतिनिधींमार्फत समजा त्यासाठी जर का कुठल्याही प्रकारची बाजू मांडल्या गेली नाही, तो विषय जर का घेतला गेला नाही तर शेवटी कुठेतरी न्यायालयाला याचं कॉग्निझन्स घेणं बरोबर. भाग पडतं आणि मग समाज भावनेतनं लोकभावनेतनं तो विषय शेवटी तिथे सुप्रीम कोर्ट त्याचा विचार करतं बरोबर. आणि मग त्याचा आपण मग बाकीचे लोक म्हणतात की याला इंटरफिअरन्स केलाय त्यांनी, बरोबर. परंतु तो प्रत्येक वेळेसच असं म्हणणं योग्य नाहीये. अच्छा. ते शेवटी तिथे समाज भावना, लोकभावना आणि ते विषय जे आहेत ते निश्चितच तेवढ्या तीव्रतेचे असतात आणि त्याच्यावर कोणी बाजू नाही मांडली तर शेवटी कोर्टाला त्याची दखल घेणं गरजेचं असतं. बर, कारण रिसेंटली आता जो विषय झगडला गेला म्हणजे जसं की लोकप्रतिनिधी जे होर्डिंग्स लावतात हा. त्याविषयीचा तो होता. बरोबर आहे. हा, हा. तर हेच म्हणणं आहे की लोकशाहीत आम्हाला हा अधिकार आहे, लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे की लोकशाहीत आम्हाला हा अधिकार हो, आहे. पण विद्रुपीकरणाचा अधिकार नाही. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही सगळे मिळून एक समजा बॅनर लावलं तर एक वेळेस ठीक आहे, बरोबर. परंतु आज प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन प्रत्येक दादा आणि भाऊ हे समजा असं करायला लागले तर शेवटी शहराचं किंवा पर्यायाने त्या गावाचं विद्रुपीकरण होतं आणि बरोबर. ते टाळण्यासाठी आणि शेवटी हा कुठेतरी पैसा बोलतो असं एक कॉग्निझन्स कोर्टाने घेतला आणि म्हणून याची दखल कुठेतरी त्यांना ती बरोबर. घ्यावी लागली आणि त्या दृष्टीने शेवटी त्यामध्ये त्यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं. हस्तक्षेप करावा लागला. हस्तक्षेप करावा. बरं, माझा आपला शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारतो की आत्ताची जी परिस्थिती आहे कायद्याच्या बाबतीत असू दे किंवा जी यंत्रणा सरकारी यंत्रणा, सरकारी अधिकारी असतील की पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही किंवा प्रत्येक विभागामध्ये आज सरकारी विभागामध्ये पैसा हाच मोठा झाला आहे, भ्रष्टाचार जिकडे तिकडे आहे. तर अशा वेळेस आपल्याला एक वकील म्हणून असं वाटतं की इंग्रजांचं राज्य बरं होतं, आजची लोकशाही चांगली नाही. नाही, इंग्रजांनी आपल्यासाठी अनेक सुधारणा केल्या, बरं. परंतु शेवटी स्वातंत्र्य ते स्वातंत्र्य आहे. जिथे भ्रष्टाचार आहे किंवा अशा गोष्टींना लाचलुचपत काहीतरी द्यावी लागते तर ही सुधारणा प्रत्येकाने आपल्या स्वतःमध्ये करावी. बरं. त्यामध्ये आपण ज्यावेळेस आता माहितीचा अधिकार आज एवढा मोठा आपल्याला मिळालेला आहे तर त्या ठिकाणी खरं लाच देण्याची किंवा अशा गोष्टींसाठी हा थारा देण्याची काही आवश्यकता नाहीये. बरोबर. आपण स्वतःचे काय आपल्याला हक्क आहेत, अधिकार आहेत, आपल्याला या गोष्टी माहितीच्या अधिकारात जर अगदी 10 रुपयाचं तिकीट लावून जर मिळत असेल बरोबर. तर निश्चितच त्या ठिकाणी लाच देण्याची आवश्यकता नाही. आणि आज माहितीचा अधिकार इतका मोठ्या प्रमाणात आहे की आज त्याला शेवटी राज्यस्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपण अपील करून त्या गोष्टी आपण मागवू शकतोय. तर त्यामुळे मला नाही वाटत की लाच दिल्यानेच आपली कामं होतील. तर ही सुधारणा प्रत्येकाने आपल्यात जर केली बरोबर. तर निश्चितच समाज याच्यामध्ये सुधारणेचं काम हे आपल्यापासून सुरुवात करावं बरोबर. असं मी या ठिकाणी आज सांगेन. बर, ह्या होत्या ॲडव्होकेट रेवती कोतवाल. त्या वकील असल्यामुळे त्या कायद्याच्या जाणकार आहेत आणि त्यांनी आपल्या प्रेक्षकांसाठी बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा कायद्याचे ज्ञान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. न्यूजवर्ल्ड स्टुडिओमध्ये ते आलेत आणि आपल्या प्रेक्षकांनी माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नमस्कार.